खूप शांत आहे इथे. फक्त पाण्याचा आणि पक्ष्यांचा आवाज येतो इथे. त्याच्या पलीकडे तुम्हाला कशाचाच आवाज येणार नाही. खूप 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 छान वाटतं. म्हणजे लाईक एवढी शांतता. आणि त्यात आता इथे ऊन पण नाही आहे. ऊन त्या साईडला आहे. इथे आभाळ आलं आहे थोडंसं ऊन आहे एकदम नॉर्मल. असं वाटतं इथेच राहावं आता मी, पण असं नाही होऊ शकत. ऊन आलं आता परत. आत्ता जस्टच सांगितलं की ऊन नाही आहे आणि ऊन लगेच आलं. ही बसली इथं दीर्घ विचार करत. काय 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 विचार करते? मग राहायचं इथंच. लाटांचा आवाज येत असेल तुम्हाला काही. माझी स्टॉल ओढून गेली. खवळलेलं आहे पाणी आणि आम्ही भिजलोय. तिच्या तर पूर्ण अंगावरती आलता आता. हा आहे प्रसाद, बघू शकता तुम्ही. तो चाललाय पोहायला आणि ही पण चालली आहे पोहायला. जा पोहायला. पोहे खायला जा. धक्का देऊ का मागून? लात मारू का? वॉटर पार्क मध्ये मी सर्वाइव्ह केलं इथं. खूपच छान वाटतं इथे. कोणीच नाहीये इथे. लांब पर्यंत कोणीच दिसत नाही. तुम्ही बघू शकता. फक्त आम्ही दोघे. कोणीच नाहीये कोणीच. आता तरी हे इथपर्यंत येत आहे पाणी. म्हणजे आता जोरात येत आहेत लाटा म्हणून इथपर्यंत पाणी येत आहे. पण पावसाळ्यामध्ये म्हणजे जून आणि जुलैच्या म्हणजे जूनच्या एंडिंगला आणि जुलैच्या स्टार्टिंग पर्यंत पाणी पूर्ण ते वरपर्यंत जातं तिथपर्यंत. म्हणजे खाली येऊच शकत नाही, एवढं पूर्ण ब्लॉकेज होऊन जातं. तर आता मम्मी आम्हाला एक गोष्ट सांगत होती आणि तुम्हाला पण सांगते. आता सांग मम्मी. 52 गावं बुडालेत आणि मग हे धरण तयार झालं. बुडालेत म्हणजे मम्मीचं. ती 52 गावं सगळी गेलीत पाण्याखाली आणि ती गावं परत डोंगरावरती जाऊन बसली. येस. आता ऊन गेलं तर आता परत आलं. तिकडे पप्पा आणि प्रसादचा कार्यक्रम सुरू आहे. ते देव बाप्पाला म्हणजे मारुतीला आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे तिथे. त्याला आंघोळ घालतायत. ते दोघं पण आंघोळ करतात आणि त्याला पण आंघोळ घालतायत. आज मला आता कळतंय प्रसादला पोहता येत नाही. शी कैसे तुझे आपले भाऊ पाहुणीत काय पोहता येत नाही ह्याला. तुम्हाला तर येतं ना पोहता, तुम्ही पोहा. पुढे कुठे दिसतंय? कुठं? पप्पा घाबरवतात गिल्ट मगर आली आहे म्हणून, पण असं काय नाहीये. बघा ह्यांना किती ऊत आलाय बघा. आम्हाला भिजवायचं प्लॅनिंग करतात. मग जा ना अशीच जा. बस करा चला. हे बघा ही बाई बघा. ओळखलं का तुम्ही ह्यांना? हिला करायचंय रील म्हणून हिची डान्सची प्रॅक्टिस सुरू आहे तिकडे. आणि मला एवढ्या भरूनात थांबवून ठेवलंय तिने फक्त तिचं रील काढायसाठी. बघा मी बिचारी. मम्मीने पण ब्लॉग चालू केले. जर फोन
स्टोरी आपल्याला खरं काय आता सांगा ना पण तरी आपल्याला नाही माहिती ना. दादा, सांगा तरी पण काय. धरणचं इकडे बांधला ना तर हे पाणी वाढत आलं, वाढत लागलं. खाली शेती किती होते लोकांचं, घरं होती, गाव होती, 52 गाव होती. आपलं कसं गाव, पलीकडं गाव, पलीकडं गाव, तिथं पुढं गाव, 52 गाव होती खाली. धरण तयार झाले. मग तिथं बांध मग झाल्यानंतर आता मग ज्यांच्या जागा होत्या त्यांचं त्यांची जागा दिल्या, उठवल्या सगळ्यांना त्यावेळेस. आणि मग वरती दिले जागा म्हणजे लोकांना. मग तेव्हा एवढं आतमध्ये होतं पाणी. पाणी नव्हतं इथं तेव्हा. पाणी नव्हतं एवढं त्यावेळेस, मग पाणी वाढलं. या पावसाळ्यात सगळ्यात जास्त पाऊस होणार आहे गावापर्यंत पाणी. अरे पावसाळ्याच्या आधीच पाऊस चालू झाला आता. हे बघा हे माकड कसं ओरडते. आणि आता 2 मिनिट आधी तर जास्त फाटले, पप्पांनी दगड फेकलं नव्हतं. हो, आणि आता ओरडतोय. हो, ही मम्मी जाताना काहीच वाटलं नाही. दमलेत सगळेच आता. सगळे काठीचा सहारा घेऊन चालतात. मला सोबत काठीचा सहारा घेऊन कसं चालते ते नाही माहिती. आणि दीदी तिच्या इमोशन्सचा सहारा घेऊन चालते. एक्झॅक्टली. सगळ्यात पुढे मीच आहे, तुम्ही बघू शकता. सगळ्यात मागे होतीस इथं कुठेतरी आळूचं खाली दुकान. आळूचं दुकान आहे, ऐकलं तुम्ही? जाऊया आळूच्या दुकानात. एवढे आळू घेतले तरी पप्पांना अजून आळूच खायचंय. पडले असते पण वाचले. पप्पा बघा टॉवेल घेऊन चाललेत. मी टोपी घालून. येस. मला का नाही दिसत? माझा ब्लॉग वाल्यांना दाखवा गाईस. तुम्हाला बघायचंय का? तुम्हाला माकड बघायचंय का गाईस? तुम्ही कधी बघितलं नसेल. हे पप्पा चाललेत माकडांकडे. पप्पांना एकट्यांना भीती पण वाटते. चला ना. तरी सुद्धा चालले पुढं. कुठे नाही, तोंड काठी दिसतीये ती, तोंड नाही दिसत. आता आम्ही दमलोय चालून चालून. बघू शकता तुम्ही. हे बघा घाम बघा किती आलाय मला. बघूच शकता. आणि ही बघा ही तिकडे बसली. हे तुमचं करा रे जरा. हे बघा गाईज असल्याच्या एकटीच गेली पुढं. दिसते तिला खूप घाई झाली आहे घरी जायची. गाईस तुम्हाला एक गोष्ट बघायची का? हे बघा आमची दीदी. नाही बघायचं. दीदी तर गाईज असल्याच्या एकटीच पुढे आली होती आणि ती आता लपून बसली आहे कुठेतरी. कुठे लपून बसली आहे ते आम्हाला माहिती नाहीये, म्हणून आम्ही तिला शोधतोय. आणि इकडे ह्या जंगलामध्ये नेटवर्क पण नाहीये, म्हणून फोन पण नाही करू शकत. आणि मी खूप दमली आहे म्हणून मी असं बोलतेय. घाबरू नका. कुठे गेली असं नाही गेली असेल मला वाटतंय घरी. दमली आहे मी. हिने जर मला घाबरवलं ना मी लय मारेल हिला. मी तिचे सगळे फोटो व्हिडिओ डिलीट करून टाकेन. तू फोन फेकून मार, मी बॉटल फेकून मार. नाही, मी माझा फोन नाही फेकून मारणार. त्यातलं दगड फेकून मार.
झाडावर नाही ना बसली, कुठं गेली काय माहिती. तर कोणच पटपट चालत नव्हतं म्हणून ही मॅडम इथं येऊन थांबले पुढं आणि आम्ही मागं. आम्हाला वाटलं तिला कोण उचलून नेलं का काय, तसं तिला कोण उचलून नाही नेऊ शकत, हीच कोणाला तरी उचलून घेऊन जाईल. आणि ही तर पुढे येऊन थांबली. तुला एक गोष्ट सांगू, मी सरळ सरळ डिक्लेअर केलं, एवढं जोरात ओरडलेली दिसली, पडली झाडात मध्ये. ती नाही भरडली. हे बघा दिसते काही पोरगी. मग इथे आम्ही येऊन थांबलो पप्पांच्या एका फ्रेंडच्या घरी. आणि ही पोरगी ही दिसते, ही पुढे का आली होती तर हिला थंड पाणी प्यायचं होतं आणि आमच्याकडे पाणी नव्हतं. आणि इथे एक आजी राहतात, त्यांच्या घरी फ्रीज आहे, अख्ख्या गावामध्ये त्यांच्याकडेच फ्रीज आहे, त्यामुळे ही इथे येऊन थांबली होती. बोल ना आता, बोल तिला बोल बोल काय बोल ना. ती कुणासारखी दिसते? तिचं असं म्हणणं आहे की गुड्डी, अश्लेषा आणि प्रसाद हे दोघं बहीण भाऊ दिसतात, पण मी त्यांची बहीण दिसत नाही. आणि मी ती तोंडच नाही दाखवले, ती लाजतीये. आणि आम्ही दोघी बहिणी शोभतो, तर मग तू माझ्या बहीणच राहा. तर मग मी आता इथेच राहणार आहे गावाला. माझा व्हिडिओ वगैरे पोस्टिंगचं तुम्ही अपेक्षा ठेवू नका आता. बाय बाय दीदी. नो बाय, आय एम ऑल्सो कमिंग. चाललो गाईज आम्ही. तिचा अवतार बघा, खूप गरम झालंय. तर सनसेट पॉइंटला थांबून झालंय आमचं. आम्ही सनसेट पॉइंटला आम्ही थांबलो होतो, फोटोज व्हिडिओज काढले. खूप छान व्ह्यू होता. खूप लिटरली ज्या साईडला सनसेट होत होता त्या साईडला पण आणि दुसऱ्या अपोजिट साईडला पण खूप छान व्ह्यू होता. निघायची इच्छा होत नव्हती तिथून. कंटिन्यू असं वाटत होतं खूप सारे फोटोज व्हिडिओज घ्यावेत, पण पप्पा काय करणार, यावं लागलं. पोचायला 1.5-2 तास लागेल अजून घरी पोचायला. आता बोर होत आहे कारण आता आलोय निघून, त्यामुळे आता बघूयात कधी पोचतोय. आता वाजले 7:15 आणि अजून 2 तास म्हणजे 8:45 होतील घरी जाऊपर्यंत. MIBM काय थांबले जेवायला. खाली असून गावाकडे ऑलमोस्ट लवकर काय बोलतात अंधार होत असतो, पण इकडे अजून झाला नाहीये. 7:30 वाजलेत तरी सुद्धा. क्यों बहन काय चॅटिंग कर रही है? झाली झोप झाली. झालंय आता जेवण, पोट भरलंय. खूप भूक लागली होती. हायवेलाच आहे हे हॉटेल, त्यामुळे तुम्हाला मे बी थोडासा कमी आवाज येऊ शकतो. सो ॲडजस्ट करा, काहीच करू शकत नाही जेव्हा मी माईक घेत नाही तोवरपर्यंत. आणि आता आम्ही निघालो आहे घरी जायला. अजून 1 तास वगैरे लागेल. आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. आणि थँक्स फॉर वॉचिंग. मला माहिती आहे हा व्लॉग खूप मोठा झाला आहे, कारण मी ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे लाईक आम्ही खूप दिवसांनी, ऑलमोस्ट 1 वर्षांनी आम्ही गावाला गेलो होतो, त्यामुळे मी खूप साऱ्या गोष्टी घेतल्या आहेत ह्या व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला आवडला असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला माझे अजून असे फॅमिली ब्लॉग हवे असतील तर. बाय.